नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि आपल्या शेतकरी कुटुंबासाठी खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शेतकरी मित्र निवडण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही जर गावी राहत असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असेल तर त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. चला तर मग या शेतकरी मित्र निवडीबद्दलचे सर्व नियम, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया सर्व काही सोप्या भाषेमध्ये सविस्तर समजून घेऊया. चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा. याचा PDF तुम्हाला मिळवायचा असेल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर ग्रुपवर ते ऑलरेडी शेअर आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि याचं मराठी स्वरूप तुम्हाला वाचायचं असेल, लिंक ॲक्सेस करायचे असतील, अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा. मित्रांनो, संपूर्ण राज्यासाठी एकूण 11,587 शेतकरी मित्रांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र निवडला जाणार आहे. म्हणजे टोटल जागा किती आहेत? 11,587. दुसरं, विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये एक अतिशय सकारात्मक बाब म्हणजे एकूण पदापैकी 30% जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी तालुका कृषी अधिकारी हे एकूण गावापैकी 30% गावे लॉटरी पद्धतीने केवळ महिलांसाठी राखीव करणार आहेत. आता आपण यासाठी शैक्षणिक पात्रता बघूया. तर बघा, या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 12वी पास असणं आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा, निवड करताना उच्च शिक्षण असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. म्हणजेच पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर जर पुढे जर समजा अजून काही ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा डिप्लोमा जरी झालेला असेल, पदविका वगैरे, शेवटी 12वी उत्तीर्ण असा क्रम लावला जाईल. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्याखाली ग्रॅज्युएशन, पुन्हा त्याच्याखाली डिप्लोमा आणि त्याच्याखाली 12वी उत्तीर्ण. तर हा क्रम आहे. त्याच्यामुळे तुमचं हायर एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे प्रेफरन्स म्हणजेच प्राधान्य दिलं जाईल. जर दोघांचे शिक्षण समान असेल तर ज्याला जास्त गुण आहेत त्याची निवड केली जाईल. फॉर एक्झाम्पल, 2 असे उमेदवार आहेत. 12वीमध्ये जे आहे 12वी उत्तीर्णाचे 2 उमेदवार आहेत. तर त्याच्यामध्ये जे आहे ज्या उमेदवाराला जास्त गुण असतील त्याची इथं निवड होईल. आता याच्यामध्ये वयोमर्यादा आणि इतर अटी आपण पाहूया. तर बघा, उमेदवाराची वय किमान 25 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्ष असावं. म्हणजे कमीत कमी 25 सांगितलेलं आहे मिनिमम आणि मॅक्झिमम 60 वर्ष. तो उमेदवार संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आणि शेतकरी असावा. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा. ऑब्व्हियसली कोणताही क्राईम तुम्ही केलेलं नसलं पाहिजे किंवा कोणतीही केस वगैरे नसली पाहिजे. शेतकरी मित्राकडे सोशल मीडिया हाताळण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे. सोशल मीडिया हँडल यूज करणं फक्त रील्स बघण्यासाठी नाही आहे मित्रांनो. याचा वापर म्हणजे तुम्हाला पोस्ट करता आलं पाहिजे किंवा त्याचा अल्गोरिदम यूज करता आलं पाहिजे. तुम्हाला पोस्ट वगैरे टाकणे असेल, ह्या सिंपल गोष्टी येत असतील किंवा सोशल मीडियाचा चांगला वापर जमत असेल तर दॅट्स इट. कारण आजकाल जर बघितलं जातं 90% लोक फक्त रील ज्या आहेत त्या स्क्रोल करत आहेत, त्याला सोशल मीडियाचा कौशल्य मानलं जात नाही. तर हे लक्षात ठेवा. पुढं काम आणि मानधन पाहूया. सर्वात महत्त्वाचं, शेतकरी मित्राची निवड ही सुरुवातीला 2 वर्षाच्या कालावधीसाठी राहील. या कामासाठी दरमहा 1,500 याप्रमाणे वार्षिक 18,000 रुपये मानधन दिले जाईल. हे मानधन थेट बँक खात्यात जमा केले जाईल, रोखीने दिले जाणार नाहीये. यासाठी त्यांना दिवसातून किमान 2 तास कृषी विभागाचे काम करणे आवश्यक राहील. यामध्ये ग्रामसभेत सहभाग घेणे, नैसर्गिक शेतीचा प्रचार करणे आणि शेती शाळेसाठी लाभार्थी निवडणे ही कामे असतील. म्हणजे कामं बघा, सिंपल कामं आहेत. किमान कमीत कमी तुम्हाला 2 तास जे आहेत विभागाचं काम करणं याच्यामध्ये जे आहे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. यामध्ये ग्रामसभा जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करणं असेल. जे समजा ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते म्हणजे नैसर्गिक शेती, याचा प्रचार करायचा आहे तुम्हाला. त्याचबरोबर शेती शाळेसाठी जे लाभार्थी निवडायचे असतात ही कामे तुम्हाला करावी लागतील. सिंपल आहे. आणि त्याच्यासाठी वार्षिक 18,000 आणि दरमहा 1,500. तर गावातल्या गावात जर एखाद्या पर्सनचं वय जर समजा 50+ आहे, अप टू 60 जर वर्ष आहे, त्यांचं शिक्षण झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी उत्तम काम आहे. रिटायरमेंट लाईफमध्ये हे असे कामं ठीक आहेत, केलेलं चांगलं आहे. पण तुम्हाला जर आवडत असेल, तुमच्यासाठी वाटत नसेल, जर समजा 1,500 रुपये मानधन जे आहे ते कमी वाटत आहे वगैरे, पण ठीक आहे, त्याच्यापासून काही तुम्हाला एवढं वाटत नाही तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. आता अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारासाठी आपले अर्ज सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करायचे आहेत. या समितीच्या ठरावाने आणि सर्वानुमते शेतकरी मित्राची अंतिम निवड केली जाईल.
तर मित्रांनो, ही होती शेतकरी मित्र योजनेबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल किंवा तुमचे पालक नातेवाईक यासाठी पात्र असतील तर नक्की अर्ज करा. हा व्हिडिओ बनवायच्या मागचं जे कारण आहे, आपल्या चॅनलवरती जे व्ह्यूवर्स आहेत त्यांचं एज 18 पासून ते 65 पर्यंतचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी म्हणजे त्या पर्सन्ससाठी बनवत आहे जे सध्या त्यांच्या 40मध्ये 50मध्ये आहेत. तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. जर तुम्ही रिटायर्ड पर्सनल असाल, रिटायर्ड जॉबमधून रिटायर झालेला असाल आणि काहीतरी करायचं आहे, तर दॅट्स इट. हे खूप छान आहे जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच जे अचूक आणि नवनवीन शैक्षणिक व करिअर अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.